मित्रांनो बघा आमचा टेम्पोचा ड्रायव्हर डायरेक्ट रिक्षाला आम्ही घेतले. आमचा नाद नाही, फक्त रिक्षा चरली ना का वाटोला आमचा. माझं मी रिक्षा आणलेली आमच्या बापूची, रिक्षा काही चरली नाही. चल ना. मित्रांनो 5च बरण्या आणल्यात आम्ही, पण त्या पण आणायला जाम हाऊस होत आहे. रिक्षा चढता चढता जीव जात आहे आमचा. आता दाखव रे आपला हत्यार, दाखव आधी. याच्या नावानं घासायला लागतं तेव्हा ते डाग निघतात, ना तर डाग निघत नाही. इकडे साबण घेतले आम्ही, पावडर विसरल्यावर ती आमची चुकी झाली मोठी चुकी झाली म्हणून आम्हाला ही रिक्षा भेटली. साबण लावा आणि घासा. अतुल आणि सिद्धेश तर बघू शकता. आतले आपल्याला किती दिवस झाले येतो आपण, किती महिने? 2-2.5 महिने झाले. मित्रांनो बघा, आता दरवाजे किती घाण होते, आधी माखलेले होते जास्त, पण आता बघा इथे स्वच्छ दिसतात. डायरेक्ट चमक चेहरा दिसतं भाई. तर मित्रांनो पूर्ण मंदिर वगैरे धुवून झालं, मस्त लादी वगैरे बघा, मस्त साईडून कशी क्लीन केली आम्ही. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहेत ना? मजेत राहायला पाहिजे. तर आपण आता चालू आहे मुजबादेवीवर, मुजबादेवीचं मंदिर धुवायला. आणि आपल्यासोबत आहे सिद्धेश. पाणी वगैरे रिक्षात घेतले, वायपर नव्हता तिथं वायपर घेतला आहे. आता आपण तिथं गेल्यावर मंदिर धुताना दाखवू आपण सर्व काही. तर मित्रांनो बघा, आमचा टेम्पोचा ड्रायव्हर डायरेक्ट रिक्षाला आम्ही घेतले. आमचा नाद नाही, आम्ही पारनेरच्या मागं टाकले आणि आता पिता मी सगळं सामान घेतले. आता जाऊ मस्त की मंदिर जाऊ. अतुल कडू येतो मागून, सिद्धेची गाडी घेऊन येतो स्कूटी, आणि मग भेटू आम्ही तुम्हाला वरती. तुम्हाला दाखवतो सगळा, कशी मजा करतो, मंदिर धुतो, सगळं काही दाखवतो. वन अँड शो. मित्रांनो आमचा अतुल कडू आलेला आहे ऍक्सेस 125 लातकुला. आता फक्त रिक्षा चरली ना का वाटोला आमचा. माझं मी रिक्षा आणलेली आमच्या बापूची, रिक्षा काही चरली नाही. लास्टला आम्ही ऋतिकला बोलवलं, त्या ऋतिकची स्कूटीवर 2-2 गेले नेल्यावरती. रिक्षा नेल्या, अर्ध्यावर नेऊन ठेवली तिथंच. आता घेतले पाण्याची सिद्धेने. बघू आता. ही आमची नदी कालपट दिसते, कालपट. चल ना. हा चला मित्रांनो, आता युद्ध लढा. साईडला बरं नुपड्या. आता जंगी सामना. रिक्षा चढणार का नाही? टाक टाक कुतव कुतव. चरली इथंच बसलेली, इथंच आमचा पोहदेव गेलता. माझ्याच्या रिक्षाला पिकअप आहे जुनी आहे तरी, आता आमच्या बापूची रिक्षा कुत्त. मित्रांनो इथं आमची रिक्षा पुरी झाली. विचारत आमची 2 स्टॉक आहे, ही 4 स्टॉक आहे, म्हणून 2 स्टॉक आणि 4 स्टॉकचा फरक आहे. रस बघू शकता मित्रांनो, डोंगरावर चढायची घायची गोष्ट नाही. तुम्हाला उद्या दिवसाचे डायरेक्ट दाखवील कशी चढण येईल 2 व्हीलरवर. आम्ही दर सोमवारी येतो, दर सोमवारी मंदिर जातो आपल्या आईचा. भरण्या पडतील. आईला आरामात चरली रे सिद्ध्या, आरामात. ज्या आईला आमच्या बापूची कुतलेलो आम्ही, इथं पण फसलेली. बरं पाद्या, तुझे आभारी आहोत आम्ही. आम्हाला रिक्षा सपोर्ट केली. आमचं स्कूटीवर आणून हाल चाललेलं, स्कूटीवर आणायचं पाणी दर फेरीला. 4-4 भरण्या, 2-2 भरण्या. आता नेक्स्ट टाइम पण ते लागला तर शेती टाकू आम्ही ना रे. ओके ओके ओके. ही डस मोठी आहे मित्रांनो, ही डस मोठी. ही चढली का पद्याची रिक्षा आम्ही काय रे 26 जानेवारीला पद्याला द्यायला लागत. आरामात चढतो भेंडी. फायनली पोहोचलो मित्रांनो. हा मंदिर मित्रांनो चिंद्रनच्या कमानी जवळून राईट मारायचं आहे. राईट मारून आतमध्ये जायचं. तिथे आई मुजबादेवी मैदान आहे. चांदण्या डोंगरावरती आपली आई मुजबादेवी बसलेली.
आई मुजबादेवी मैदानावरती 20 तारखेला मॅच आहेत. कोणाला एंट्री द्यायची असेल तर देऊ शकता. हो अतुल ब्रो ॲक्सेस घेऊन तिचा उजेर तर आधीच डोंगराव आहे ना, अजून डोंगराव सरवता तुम्ही. फायनली पोचली रिक्षा भाई. आपण किती कुकलेलं सांगा ना. ड्रायव्हर वाघ होता. टेम्पो ड्रायव्हर आणले ना रिक्षाला. मित्रांनो आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात बघा किती लादी घाण झालेली आहे. आणि आम्ही दर सोमवारी जाऊन लादी क्लीन करतो. दर सोमवारी जाऊन मंदिर धुतो आईचा आपल्या. आणि किती घाण झाली आहे बघा तुम्ही. दर सोमवारी मी, अतुल आणि सिद्धेश दर सोमवारी जातो आम्ही क्लीन. आपल्याला किती दिवस झाले येतो आपण? किती महिने झाले? 2-2.5 महिने झाले. 2-2.5 महिने झाले असतील ना. 2-2.5 महिने झाले मित्रांनो आम्ही येतो इथं. मित्रांनो 5च बरण्या आणल्यात आम्ही, पण त्या पण आणायला जाम हाऊस होत आहे. रिक्षा चढता चढता जीव जात आहे आमचा. पण आम्ही दर फेरीला स्कूटीवर आणतो. आता आम्हाला पद्याने रिक्षा दिली, त्या पद्याच्या रिक्षात आम्ही बरण्या घेऊन आलो. मागे आमच्या बापूची रिक्षा आणलेली, ती काही चढलीच नव्हती, फ्लॉप झालेली अर्ध्याच रस्त्याला. मित्राला बोलवलं, त्याच्या स्कूटीच्या थ्रोमध्ये आम्ही वरती घेऊन आलो बरण्या. आणि मग मंदिर वगैरे धुतलं. तर आता बरण्या रिक्षा पण आली जाग्यावर, तर आम्हाला काही टेन्शनच नाही. तर मित्रांनो आता दाखव रे आपला हत्यार दाखव आधी. याच्या नावानं घासायला लागतं तेव्हा ते डाग निघतात, नाही तर डाग निघत नाही. इकडे साबण घेतले आम्ही, पावडर विसरल्या होती. आमची चुकी झाली मोठी चुकी झाली म्हणून आम्हाला ही रिक्षा भेटली. साबण लावा आणि घसा, तेव्हा ते डाग निघतात वरचं. बघा हसते वाटलं चूक लागेल. हो कसल्या पद्धतीत आतून भाई डाग काढताय आपला. इथं पण काढ ना, बघ ना निघतं का आतमध्ये पट्टीने. आणि बघा तेव्हा किती मंदिर घाण आहे. यात थोडंसं पाय आमचं इकडे लागलं, पण तुम्हाला स्टार्टिंगला पण दाखवलं आहे. एवढं डाग पण आम्ही काढू 100%. मागं 2 वेळेला धोले, पण नाही तेवढा आपला निघला नाही ना याच्यात. काता नव्हता आमच्याकडं, आता आम्ही काता आणले. आणि इथं आम्हाला सिरमीट आणि आणायचा होता, विचारलो आम्ही. एक तर आता जाऊन घेऊ येऊ, नाहीतर मग उद्या जसं पण पाया पडायला येणार होता अतुल आणि मी, कारण दोघांना पण उपास असतात आम्हाला. मला बिन चपलीचं असतं. तर उद्या 100% येऊ, तेव्हा रेती आणि सिमेंट घेऊन तो पॅक करू, म्हणजे टेन्शन नाही राहणार. तिकडे उंदराईच केले असेल ना आपल्याला. उंदराई केलेत ते होल, ते आम्ही आता पॅक करू. मित्रांनो वरती हात नाही पोचत आमचा साफ करायला, म्हणून आम्ही जुगाड केला जाग्यावर. पोचा घेतला, पोचालाच वरती फिरवता तर निघतं. फक्त नॉर्मल डाग राहिला तर राहतं. तो पण सिद्धेश टावायचा प्रयत्न करी नाही. बघू शकता हात नाही पोचत तेवढं वरती त्याच्यामुळे. नाहीतर इकडं बघा इथं किती धूल आहे, आणि वरती बघा किती क्लीन झालेलं आहे. खाली आतून करत आहे आणि इकडं मी खाली करतो, इकडं थोडंफार करतं. हे डाग वगैरे आहेत ते निघतात का बघतो आम्ही, प्रयत्न करतो. बाकी जर सक्सेसफुल ठरलो तर चांगलाच आहे. आम्ही साफ करतो, दाखवतो म्हणा. वायपर का आणले आम्ही, इथं पाणी साचतं तो बाहेर. आम्ही पोछान काढतो, जाम टायमिंग जायचं त्याच्यात, त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट वायपर आणले, तोच मारू आम्ही, म्हणजे लवकर साफ होईल. आणि इथले जे डाग आहेत त्याच्यावर आम्हाला काता फिरवायला लागतं, म्हणजे भांडी घसणी काय बोलतात रे आतल्या त्याला, गुंडीत घसतो तेव्हा ते लवकर निघतात डाग. कारण ते तेलाचे आणि पायाचे डाग राहतात ना, कोण ओले पाय घेऊन येतं त्याच्यामुळे ते डाग तसेच राहतात. आणि कोण साधा पोछा इथे 2 असतात दर टायमिंगला, पण कोण पोछा पण मारायला बघत नाही. म्हणजे जे डाग खाली पडतात ते क्लीन केलं ना तरी पण आईचं मंदिर सुंदर दिसेल, अशी आमची इच्छा आहे. तर कोणाला असेल इच्छा आईचं मंदिर क्लीन राहावा तर त्यांनी इथेच पोछा असतात, फक्त पोछा मारा, क्लीन राहील. बादली पण आम्ही इथे एक बादली एक्स्ट्रा भरूनच ठेवतो दर टायमिंगला, आणि तोच पाणी कुठं होतात काही समजत नाही. इथे त्या बादलीत जरी पोछा टाकला तरी क्लीन होईल लादी. तर दाखवतो अजून क्लीन झाल्यावर दाखवतो आम्ही आता कशा पद्धतीत क्लीन करतो. वरती हात नाही बसत, कारण वरती जरी आम्ही पोछा मारला तर POP पडायची भीती आहे आम्हाला. कारण पावसाचे ते पाणी थोडं थोडं इकडं आतमध्ये यायचं ना, त्याचे डाग आहेत ते. तरी आम्ही मागे पण ट्राय केलं, पण आता साबण पावडर असती तर एकदम भारी काम झालं असतं आमचं. हा पावडर इसळ, आता साबण घे आणि घिसळ, तेव्हा क्लीन होईस.
अशा साफ केल्या मित्रांनो. राजे बघा कशी साफ केली, मस्त दिसतं ना. हात डायरेक्ट पब्लिकला विचारता कशी साफ केली ती नक्कीच कमेंट मध्ये सांगा आम्हाला. हा, लाईक शेअर सबस्क्राईब आणि काय कमेंट्स करा. तो बटन दाबा बेल आयकॉनचा. घंटी वाजवायला विसरू नका, तेव्हाच आमची समय साफ होईल. आता दरवाजा राहिले फक्त आणि खालची लादी, बाकी कसं ओके मध्ये व्हावं. मित्रांनो बघा आता दरवाजे किती घाण होते, आधी माखलेले होते जास्त, पण आता बघा किती स्वच्छ दिसतात. डायरेक्ट चमक, चेहरा दिसतं भाई, चेहरा समोर. आतल्याने आणि सिद्ध्याने मस्त पैकी चमकवल्यान. माझा पण थोडा हातबोट होता त्याच्यात, पण व्हिडिओ बनवूनच दिवस गेला म्हणून माझं राहिलं, बाकी काय नाही. तर मित्रांनो पूर्ण मंदिर वगैरे धुवून झालं, मस्त लादी वगैरे बघा मस्त साईडून कशी क्लीन केली आम्ही. आणि अतुल प्रो देवती करताय. मित्रांनो आई मुजबादेवीचं मंदिर किती मित्रांनो सर्व आतमध्ये पण क्लीन केलं आणि बाहेर पण क्लीन केलं मस्तपैकी. जसं दर सोमवारी करतो आम्ही संध्याकाळी येऊन, रात्री 8-9 वाजता. आता वाजले 10 आम्हाला साफ करता करता. आणि नवीनच वायपर आणलेला या सिद्ध्याने मोरून टाकला, तोडून टाकला. आता घरी जाऊन त्याला रिपेअर करू आम्ही. आणि बारने आता रिक्षाने टाकू ना गप घरी निघू. भूक लागले आता जाम म्हणा, जावाचे अजून म्हणा. आणि मस्तपैकी मंदिर साफ केला. दर सोमवारी करतो तसा, फक्त दर सोमवारी आम्ही साईडच्या लाद्या जास्त पुसत नाही. आता या फेरीला अख्ख्या पुसल्या. दर फेरीला खाली क्लीन करून बाहेर आणि झाडांना पाणी देतो. आणि इथे थोडा वेळ बसतो आणि मग जातो घरी. तोपर्यंत बारण्या टाकून घेतो रिक्षान. आणि धन्यवाद प्रदीप शेठ, तुम्ही आम्हाला रिक्षा दिली, सहकार्य केला. तर चला मित्रांनो आता निघतो आम्ही. थोडा वेळ बसलो आणि चाललो आता. मंदिर वगैरे साफ केला, बसलो थोडा वेळ. आता उद्या येतील पब्लिक जी, ती पूजा करतील. आणि मी बघेल आलो तर येईल, नाहीतर मग अतुल येणार आहे, अतुलच्या सोबत येईल मी. वाजले बघा किती, आम्ही आलो आहे 8 वाजता काहीतरी, 8 पावणे 8 वाजता आलो आहे. आता 10 वाजून गेले. तर चला जाऊया, अजून भूक लागली आहे मला, जेवायचं आहे. घरी जातो जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला उद्या डायरेक्ट. नाहीतर मग इथेच ब्लॉग एंड करेल. मग बघा उद्याचा ब्लॉग घेतला तर घेईल, पण आताच सांगून ठेवतो चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा. आता निघतो आम्ही आमच्या घरी. बरणी मधी असता बघा, इथं कठीण आहे. कटची गावात लागला माझी जाम बेकार. अरे याचा शीट लागला, शीट मध्ये याचं आहेत ना चायनिंगसाठी ते काय लावले. हा मग ते डायमंडच लागलं माझी. नाकान गेला र रागात ना निघाला तो बारा. चला कशी उतरलो आम्ही, अजून उतरायची आम्हाला. डेंजर का मी अख्खी आमची MIDC दिसतंय. MIDC आमची आता जमीन पण गेली MIDC ला. आता सगळी MIDC दिसल तुम्हाला काही वर्ष असते गेलं. ब्रेक ना लागला तर पंप करता करता आपण पंप व्हायचो तिकडं. त्याने आणली गाडी, तो मस्त निघले. पुरा निघला हो भाई ना, थांबला शेवटीला आम्हाला. पुरा निघला बोलतो चला. आम्ही थांबलेलो जरा बसलेलो. चल निघला एकटाच भाई. रागाला बोलतो, खोटा रागायचं सगळा. अच्छा प्रेम आहे हमको सिखा दिया है. मेन गोष्ट म्हणजे आमचे किती 4-5 जणांनाच विकण्या आपला या घरी असेल ना सिद्ध्या, अतुल जीव 4-5 जणांनाच लावत असेल, पण परफेक्ट मध्ये आयोजन के साथ जीव लावतो. एक नंबर जीव लावतो भाई.
त्याच्यासारखा मित्र तो प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतो. माझ्या सपोर्ट सिस्टीममध्ये कोण कोण आहे मला लॉग चालू कर, हे कर ते कर. सिद्धेश, अतुल, निखिल आणि आपला स्पॉन्सर भाई सौरभ शेठ हमेशा आणि आपली फॅमिली. बस बाकी आहेत मित्र थोडेफार अजून. आपल्याला बोललेत ब्लॉग चालू कर, चालेल तुझा, तू भारी बनवतोस म्हणून. जे आहे आपल्याला सपोर्ट आहे त्यांचा सपोर्ट मित्रांचा. काही आहेत आपल्याला टोमणे मारणारे. याला काय दिसला काय माहित काय र आईला रस्ता नवीन इकरा कुठं डंपरी पण जातात र. चाका जेसीबीचे असतील नाही. जाऊन द्या आता. चला चालू आता. उतारलो आम्ही बहुतेक. माझे लागले दुखत जुरुसा लागले. लेवल सबके निकलेंगे. मुजबा देवीचं मंदिर आम्ही साफ केलं. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या. अजून आपले सबस्क्रायबर वाढू देत आणि तुमच्या भावाला असंच पुढे जाऊ द्या. आपला आगरी कोली भाऊ पुढे जायचा प्रयत्न अब करतो. तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूँ. अरे तुझा टिमल्या उजेर कुठे जातो तुझा साल्या. त्या आईला डोंगरावर उजेर जातो. त्या ऍक्सेस 125 त्या खाली करून घ्यायची. अरे भाई मी पारल्या त्या उजेरा मुलं छान वाच पाटले असता. हो जास्त नाही लागला याचे. गाडीच्या पण नाही लागला ना एवढा. ना एवढा नाही लागला पण. त्या आईला माझे नख जाम दुखतो. चला बाय.